ऐसे भाग्य से दाता हुए अवधि देखे जन ब्रह्म रूप मद कया सुख अंतराय पार आनंदे सागर लीलावती शांति समादया मूर्ति मंत्र अंगी शांति समादया मूर्ति मंत्र अंगी परामर्श संगीता माविला मद कया सुख अंतराय पार आनंदे सागर लीलावती विवेकासहित वैराग्याचे फळ विवेकासहित वैराग्याचे फळ नद्दगीत द्वार अग्नी रहता मग तया सुखा अंतराय पार आनंदे सागर लीलावती भक्ती नवविधा भाव शुद्धवळी अलंकारावळी मुकुटमणी मग तया सुखा अंतराय पार आनंदे सागर लीलावती तुकामुळे माझी पूर्वी वासना तुकामुळे माझी पूर्वी वासना बोल नारायणा तुझिया मग तया सुखांतनाही पार आनंदे सागर लीलावती पांडुरंगा करो भगवान ब्रह्मा ओम नमो नारायणाय नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपाय नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपाय नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति श्रीनाथ देवतारो पजाला चरणा ओ स्वामी कृपया पुरुषिने मुदती वजा पुण्य स्त्रियांग सत्ति यामे करानाति यावति रूप स्वामी कृपया देवा यावति नकावा वेदो आत्मरूप गणितो स्मरण सकल विज्ञान से अधिकरण ये वंदो से इतने के यावति या शब्द संख्या वरी
वक्तृत्वागुणमने अमृताचे पारुके मने रक्तवतीवरणे अक्षराचे भावाचे अवतरण अवतरती कोण आता केले समजून कोण श्री गुरूंचे पाय हृदय युतुर्ती पाय एवढे भाग्य होईल देशाची हे नमस्कार होईल आता होईल ऐसे भाग्य पहिला होईल जन ब्रह्मरूप आनंदी सागर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे शिरोमणी महाराजांचे मायबाप योग्यांची मौलिक सत्कृती ज्ञानोदयांच्या दरबारामध्ये देवमूर्ती भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज शांती ब्रह्ममधील संत एकनाथ महाराज वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबाराय स्वानंद कुंभनिवासी सद्गुरु लोक महाराज स्वानंद कुंभनिवासी सद्गुरु मुंडाजी बाबा आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत भगवान श्री रुक्मिणी पांडुरंग सर्वांच्या कृपाच्या बळाने आपण संत परमपूज्य ब्रह्मनिष्ठ असणारे बाबांच्या समोर त्यांच्या सेवेसाठी दरवर्षी या ठिकाणी उत्सव होत असतो. त्या उत्सवामध्ये जी काही सेवा अशा प्रकारे वैष्णवांच्या निष्ठावंतांच्या प्रेमावर प्राप्त होते. सेवेला घेतलेला आपण अभंग जगदूत तुकोबारायांचा तुकोबार आहे. भगवान परमात्म्याकडे मागणी आपली अंतःकरणाची जी काही वासना आहे, इच्छा आहे, ती इच्छा पंढरीनाथ परमात्म्याच्या पुढे प्रकट करतात. तुकोबारायांच्या पुढे पंढरीनाथ भगवान आहे आणि आज आपल्याकडे महाविष्णूचा अवतार तथा माझा ज्ञानेश्वर अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी त्याच पांडुरंगाचे अवतार असलेले प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे. आपण ज्ञानोबाच्या पुढे ही जी काही आपली भूमिका प्रतिपादित करू. सद्गुरु पोटाची बाबा महावैष्णव होऊन गेले. बाबांचं वर्णन करताना आपण सांगतात वैराग्याची निष्ठा प्रगट होणे अशा प्रकारे मूर्तिमंत वैराग्य परंतु जे काही वैराग्य आहे बाबाने आपल्या भजन साधनेच्या द्वारे प्रकट करून दाखवलं. मोठ्याची तुकोबारायांचा आवश्यक मानतात. अशा प्रकारे भजन साधना उपासना त्यांनी केली आणि त्याचा परिणाम त्याने सर्व प्राणी दिशा दिली, भजनाचं वळण लावलं. ही उपासनेची जी काही पद्धती आहे उपासनेची पद्धती शिकवली. तसं ज्ञानोबा म्हणतात पुरुषार्थी चौथी आपल्या हाती अशा प्रकारची जी काही पुरुषार्थी सिद्धी पुरुषार्थी सिद्धी मोक्ष घेतला नाही. तिथे मोक्षाच्या पुढची जी काही भक्ती नावाचं परिचय पुरुषार्थ आहे भक्ती जी काही त्याने हातामध्ये घेतली आणि सर्वांना अशा प्रकारे दिली. त्याचा परिणाम बाबाच्या सहवासामध्ये ते मंडळी राहिली गेली. त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य त्याग अशा प्रकारची जी काही उपासना भक्ती जिवंत राहिली. आपण पाहतो त्या पंचक्रोशीमध्ये हा बाबाचा परिसर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या दुर्गा परिसरामध्ये वारकरी आहेत, वैष्णव आहेत. त्यांच्यामध्ये भजनाची उपासना आहे. जिथे नेमाचं भजन ते नेमाच्या भजनाची उपासना साधना तुकोबारायांच्या अभंगाचा उच्चार ज्ञानोबारायांच्या अभंगाचा उच्चार नामदेवांच्या अभंगाचा उच्चार यातून एवढंच मान्य करायचं की आपल्या मुखातून संत लाभणं बाहेर पडतं. त्यांनी भजन काय केलं येणे प्रकारे आपल्या मुखातून जी काय संतांचे अक्षर आहेत. संतांचे अक्षर म्हणजे काय तुमच्या अक्षराचे अक्षर आहेत का? तुकामुळे पोटी देवा घालून चांगले पहा शब्द असताना देव स्वरूप आहे. आणि असे संत वाङ्मयाचे अक्षर ती अक्षरे नव्हती ते का ब्रह्म साम्राज्याची अर्जुनाला कविता उदय असे असणारे परमात्मा स्वरूप अक्षर आपल्या मुखातून जारी आपलं कल्याण व्हावं या उद्देशाने सर्व संत वाङ्मयाचे बाबांचे त्याचा परिणाम आता आपण सर्वत्र तिथे वारकरी आहे. आपण माऊलीच्या सोहळ्यामध्ये पाहतो सद्गुरू बाबांची चैतन्याची पालखी असते. ते 4-5 वारकरी असतात. मला काय पतीच्या प्रवासामध्ये म्हणा किंवा
प्रत्येक सोहळ्यामध्ये म्हणा त्यांचा तो ग्रुप असतो 5-6 वारकऱ्याचा एकदम निष्ठावंत वारकरी. आपलं काही भजन करायचं काय नाही, देवाची जी सेवा आहे परंतु प्राथमिकपणे गुरुवर्य भरपूर भोले बाबा सांगायचे निष्ठा निष्ठा तिष्ठती ती स्थिर राहते. निष्ठा शब्दाचा काही तुम्हाला तिष्ठती ती स्थिर राहते, तिला निष्ठा म्हणायचं. अशी निष्ठा एका ठिकाणी आपल्याला पाहायला सापडते. आपली निष्ठा असते का आपली निष्ठा निष्ठी असते, आपली निष्ठा निष्ठी असते. आणि आपण पंगत आली म्हणजे की पण दुसरा पंगत वाढायचं म्हणजे की निष्ठा निष्ठी असते, बापरे असते. पण ही जी काही पंगत मागणी आहे निष्ठा असते, निष्ठा स्थिर स्वरूपामध्ये जी आहे अशा स्वरूपामध्ये जे आहे असे आपले निष्ठा मागण्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निष्ठावंत भाव भक्ताचा आणि विशेष भागेमध्ये असणाऱ्या ज्ञानाबाई, त्या ज्ञानाबाईला प्रिय असणारे हा साधक मुलं आहे की नाही. काय दुधामध्ये साखर किंवा सोन्याला सुगंध असावा असा योग आहे. ज्ञानाबाईचं वर्णन करताना काय करतो साधकांचे आईबाप कुठे राहतात आणि तिथे साधकांचे माणसाचं ज्ञानोदय असल्यामुळं तिथं काही साधकाला बोलवावं लागतं ना, पत्र पाठवून लागतं या बाबा काही सांगावं लागेल. म्हणून त्या साधकाची ओढ सहज असते, सहज बोल असते, मला बोलवावं लागत नाही. तुकोबऱ्यानंतर माता पिता त्यांची नेती पाहिजे पण मनी हरी असते. त्यांच्या आईवर त्यांना घरी घेतात 4 वर्षांनी सुद्धा बोल घेतात. त्यांच्या ठिकाणी घरात असतात, त्यांच्या ठिकाणी मावली असतात. साधक पाहिजे असं तुम्हाला फक्त आवड आहे. पुष्कळ क्षेत्र आहे, काही म्हणत नाही आहे, इतर भरपूर क्षेत्र आहे. पण तिथं साधक राहतो का मला सांगा. उत्तर भारतामध्ये आपण गेलं, उत्तर भारतामध्ये किती मोठे आश्रम आहेत, किती मोठी सुविधा आहे. साधकांनी राहावं, इथला अभ्यास करावा. त्यांना महाराज राहण्याची खोली असते, त्यांना लोकांना खोलन असतो, गादी असते, सकाळी उठल्यानंतर दूध असतं, नाश्ता असतो, जेवण असतं, त्याचा करावं लागत नाही. सगळं जागेवर असतं महाराज, पण तिथं साधक राहत नाही. काय विशेष आहे पहा, इथं सगळं प्रतिकूल आहे महाराज. धर्मशाळेमध्ये राहावं लागतं, भाडं भरावं लागतं, तरी धर्मशाळेवर ठेवतो काही सांगता नाही. त्या धर्मशाळेमध्ये लग्न होतात, कधी कधी असतं त्या लग्नामध्ये पंक्तीमध्ये वाढावं लागतं. सगळं प्रतिकूल आहे महाराज, सगळं प्रतिकूल आहे. पण साधक इथं राहतो का, तिथं प्राणीचं ज्ञानोदय आहे. इतर महान भरपूर क्षेत्र आहेत, मोठे क्षेत्र आहे, तिथं सेवा करणारे मात्र
पामर ऋषी आहेत लक्षात ठेवा. भरपूर क्षेत्र आहे. सेवा करणारे संत चिंतन आहे. या भूमीमध्ये सेवा करणारे कोण आहेत? ते व्यक्ती साधू संत मनोविग्रह ज्ञानोबाची सेवा करण्यासाठी साधक सिद्ध आहे. इतर क्षेत्र आपण जा, इथं सेवा करणारे आपल्याला फार विषय आणि पामर दिसते. मुक्त साधक कोणी सेवा करत नाही. लोक जातात सामना घडून जातात, देवा एवढे घेऊन देऊन त्या बाबतीत जातात. आरतीमध्ये महाराज कल्याण व्हावं, उद्धार व्हावा या हेतूनच अशा प्रकारचे साधक सिद्ध समुदाय माऊलींची सेवा करतो. हे आरतीचं वैशिष्ट्य महाराज, हे आरतीचं महात्म्य आहे. असं हे जिथे क्षेत्र आहे कुठंच नाही. आणि जी काही वारीची उपासना इथं कुठल्या क्षेत्राला नाही महाराज. जेजुरी आहे, शिर्डी आहे, सगळं क्षेत्र आहे. त्यांनी आपल्याकडे संप्रदायाचं बघून केंद्र सुरू केलं. तेवढं आपल्याला आपण शिर्डीला पाहतो आहे की नाही. तिथे लोक असतात त्यांचे भरपूर टिंड्या सुरू झाल्या. वेळावर भजन नाही चालायचं म्हणून चालायचं, आपल्या आनंद घ्यायचा म्हणून नाही. पण वारीची जी उपासना या क्षेत्राला आहे, आळंदी क्षेत्राला, पंढरी क्षेत्राला आहे. इथं महिन्याचे वारकरी आहेत. ते 15 दिवसाला पंढरपूरला जातात आणि 15 दिवसाला आळंदीला येतात. ते कुठल्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतं तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठंच पाहायला मिळत नाही. त्याचं कारण काय? किंबहुना सोय जेव्हा आपल्या आहे तिथे होय सगळे किंवा हिथं काय सगळ्यांना हिथं काय वाटतं? ज्ञानोबाची सेवा का करू वाटते? त्याचं कारण जेव्हा अत्यंतिक कल्याण या भूमीमध्ये होते. लक्षात ठेवा, इथं कुठल्याही भूमीमध्ये जीवाचं अत्यंतिक कल्याण होऊ शकत नाही. ज्याला आपला उद्धार करून घेऊ वाटतो, ज्याला आपलं कल्याण करून घेऊ वाटतं, ते साधं चित्त या भूमीमध्ये येऊन ज्ञानोबाची सेवा करतात, पंढरीमध्ये येऊन पांडुरंगाची सेवा करतात. इतर तर कुणीही अशा प्रकारे इतर सामान्य वर्ग दुसरीकडे जाईल. पण अत्यंतिक कल्याणाचं साधन येत आहे ज्ञान. अजून आता एक आठवण सांगतो. बरोबर आहे बाबा प्रातःस्मरणीय वर्षोपासून बरोबर भुजेबाबा सांगायचे म्हणजे उत्तर भारतामध्ये तुम्ही जा. उत्तर भारतामध्ये गेले तर अशा प्रकारे मोठमोठे मंदिरं पाहायला मिळतील. मोठमोठे गोपुर आहेत, शिखरं आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मंदिर नाही ते मंदिर तुम्हाला उत्तर भारतामध्ये पाहायला मिळतील. खूप उंच शिखर आहेत. तर अशा प्रकारे वर पाहिलं तर पट्टा खाली पडतो. अशी मोठमोठे शिखर आहेत उत्तर भारतामध्ये. उत्तर भारतामधलं भोजन तुपाशिवाय जेवण नाही. गेलेलं गेलं रोटी तुपामध्ये, भाजी तुपामध्ये दर्शनाची जेवण आहे. दर्शनाला मिळते उत्तर भारतामध्ये. बरोबर बाबा सांगत होतो रबडी खायला मिळते. त्यांच्या मुलांना सुंदर सुंदर खायला मिळतं. उत्तर भारतामध्ये खाण्याची मजा, पाहण्याची मजा, मुक्त व्हायला आंध्रात जावं लागतं. भावना आज उद्या उत्सवाची अशा प्रकारची चालता आपण ज्ञानोबाईकडे करुणा भावूया. तुकोबाई आपल्या अशा जणांची जी काही भावना आहे, परमात्माचं जे काही परम साध्य देवळाच्या नामात करतो. कारण गंगेची सिंधू कळेतो अशा प्रकारे देवळाचा शेवट कशामध्ये कळसामध्ये देवळाच्या नामात गंगेचं पूर्णत्व सिंधूला मिळण्यामध्ये आहे. गंगेचं पूर्णत्व सिंधूला मिळण्यामध्ये आहे. तसं जीवाचं पूर्णत्व कशामध्ये आहे? गंगा समुद्राला मिळाली. ओम पूर्णमदः पूर्णमिदं गंगा सिंधू देव गेली. पावसाचे समुद्र नाही. त्यामुळे गंगा शांत होते. परमात्म्याचा सिंधूचं दर्शन झालं, सिंधूला प्राप्त झाले, गंगा शांत होते. तसा जीवाला
परमात्म्याचं दर्शन झालं, पंढरीनाथाचं दर्शन झालं, ज्ञान झालं. शिवशांत होता देशा प्राप्ती पाद नैना प्राप्त विश्वासामंत कार्य विक्रम निर्वाण. आता आता जे काही परम निर्वाण, परम शांती, ब्रह्म शांती हे जीवाचं परम साध्य. प्रत्येकाला हात देतो, प्रत्येकाला काय वाटतं मुक्त व्हावं, अशा प्रकारे मला काय व्हावं, अशा प्रकारे आत्मकल्याण मार्गाला व्हावं. पण सांगतो की आपलं उदाहरण आपण करून ठेवा. तो अशा प्रकारचा देव आहे, तो साध्य जो आपलं साध्य सांगून घेतो, तो अशा प्रकारे महात्मा आहे. तुकोबरे आपल्या अंतकरणाची जी काही वासना आहे, तुकोबरे आपल्या अंतकरणाची वासना ज्ञानोबऱ्याच्या पुढं पांडुरंग परमात्म्याच्या पुढं प्रकट करतात. हे पांडुरंगा माऊली आम्हाला अशा प्रकारे एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुकोबरे आवाजाच्या पहिल्या चरणात ऐसे भाग्य
एक आहे मला पण बहुशाखा हेमंताक्ष अव्यवसायाची बुद्धी आहे बहु भरपूर आहेत मला अनंत आहे. बरं ठीक आहे व्यवसाय कसा बुद्धी म्हणतात एकच आहे एक म्हणण्याचं कारण त्या बुद्धीला फक्त एकच विषय असतो तो म्हणजे परमात्मा. ही अशा प्रकारची भावना तुला बरं आहे ज्ञानोबराच्या ज्ञानोबर आहे ऐसे भाग्य काही लाता होईन पारमार्थिक भाग्य आहे. व्यावहारिक भाग्याचं आपण चिंतन केलं तर व्यावहारिक भाग्य सोडून द्या. व्यावहारिक भाग्यामध्ये आपण किती मोठं झालो व्यावहारिक भाग्याला काही किंमत नसतो. व्यावहारिक भाग्याचं चिंतन केलं काय आपण व्यावहारिक भाग्य कशाला व्यावहारिक भाग्य आपण जर चांगलं चिंतन केलं तर काय असेल म्हणा कलेक्टर म्हणा मुख्यमंत्री म्हणा तिथपर्यंत तुम्ही जा किंवा पंतप्रधान म्हणा तिथपर्यंत जा व्यावहारिक भाग्यामध्ये मुख्यमंत्री झाला अशा प्रकारे एवढं मोठं तुम्हाला कॅबिनेट मध्ये जरी तुम्ही झाले एवढं मोठं तुम्हाला प्राप्त झालं पण मनुष्य मुक्त होईल म्हणून ते व्यावहारिक भाग्य म्हणा. व्यावहारिक भाग्याने तुम्ही किती संपन्न आपल्याकडे मान प्रतिष्ठा असेल लौकिक आपल्याला असेल पण त्या व्यावहारिक भाग्याचं चिंतन सोडून द्या. त्याची काही सगळे पद हे अलीकडचेच पद आहेत व्यावहारिक भाग्याचे त्याला काय विचारतात आपण जर त्या पुढे जर आपण जाऊ लागलो सार्वभौम राज्यवृत्तीचं प्राप्त झालं त्याचे पद आहे माऊली सरकार माऊली ग्रंथे काना पडवते वाहिली नाही जीवाची अशा प्रकारे जीवाची मदत फार झाली तर ब्रह्मदेव शंकर किती नाही प्रयत्न केला तिथं जरी गेलं तरी काय जन्म म्हणून तुकोबरा सांगतात ब्रह्मदेव जरी झाला अशा प्रकारे पुनरावृत्ती माऊली सांगतात ही पुनरावृत्ती ही सगळे पद सगळे पुनरावृत्तीचे पद हा ब्रह्म होना लोका पुनरावृत्ती सगळे पद कसे आहेत पुनरावृत्तीचे आहे तर एक पद असं आहे महाराज ते त्याचे काय स्वभावे विष्णुराणे संभावे ते माझे पद पावे अविनाश पुण्यावर त्या पदाचे वेळ कधी होत नाही देशाने वेळ होत नाही सहाही नाही कोणाही नाही कशाने त्या पदाचा नाश होत नाही ते पद माझं आहे. ते पद कसं आहे आपल्याला माहिती आहे नाना गिरिया सुंदरी सुधल्या देवी बोलते एक वाट जे झाले ज्ञाने सोबत त्या पुनरावृत्तीची वाट म्हणून मावळे सांगतात तर अग्नी असतो अग्नी जेव्हा आकाशामध्ये गेल्या पोळी पेटवल्या पोळी पेटवल्यानंतर तेव्हा आकाशामध्ये जातात तेव्हा परत पोळीमध्ये अग्नीमध्ये येतात ना आणि मला कुठे गेल्या तेव्हा पत्ता लागत नाही. मिठाची हत्ती दिली पाण्यामध्ये सोडली ती मिठाची हत्ती पण बाहेर येते का महाराज नाही येत महाराज ते पाण्यावर होऊन जाते. तसं त्या परमात्मा दर्शनामध्ये परमात्मा दर्शन पद आहे त्या पदांवर महागाई येणं नाही आता अविनाश पद म्हणजे परमात्मा दर्शन तिथं गेल्यानंतर वृत्ती भेद होतो महाराज कर्मशय होतो शोक करण वृत्ती उल्लंघन कर्माचा शय होतो किंवा मृत्यूचं उल्लंघन करतो आणि आनंदावाप्ती म्हणजे परम अशा प्रकारची सुखांची अत्यंतिक परमानंदाची प्राप्ती त्या जीवाला होते आणि हे असतं खरं पारमार्थिक भाग्य मला हे खरं पारमार्थिक भाग्य जीवाने किती मदत मला तुम्हाला सांगितलं सगळं कसं आहे फलकट तो संसार होतो म्हणजे सगळं परमात्मक आहे नाशवंत आहे येथे अवघे वाया गेले दिसती सगळ्यात श्रेष्ठ भाग्य म्हणजे परमात्मा दर्शन आहे महाराज परमात्माचं यथार्थ ज्ञान अपूर्व साक्षात्कार होणं हे अशा प्रकारचं यथार्थ दर्शन होणं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. तुकोबरा म्हणतात ऐसे भाग्य जाता होईन असं पारमार्थिक भाग्य आम्हाला केव्हा प्राप्त होईल जगत नावाची जी काही वस्तू आहे जगतामध्ये आम्हाला ब्रह्मरूपतेचा अनुभव प्राप्त व्हावा किती मोठं महान गोड आहे मला जगतामध्ये आपण चिंतन केलं संसारावर चिंतन केलं तुकोबरा सांगतात जग आहे ते बहु नावे बहु भावे भावना आणावे आधारे ते वर्तने
असतं एक बुद्ध मात्र जेव्हा आपला एकचपणा अनुभवाला येतात तेव्हा ब्रह्माची प्राप्ती होते. सगळं कुठं नाही मला माऊली सांगितले जगन भारी झाला पाणी एकच त्याकडे पूर्ण आकाशामध्ये झाला आहे पाण्यामध्ये खेळ आहे का पाण्यामध्ये खेळ नाही अग्नी आहे बघा इथं चुलीवर अग्नी गॅसवर अग्नी इथे कुठं चूल असेल चुलीवर अग्निकडे अग्नी आहे पुस्तकात समान आहे अग्नी भिन्न आहे पुस्तकात समान आहे. आपण भोपळ्याची वेळ लावली भोपळ्याच्या वेळीमध्ये काही भोपळे गोलाकार असतात काही भोपळे अशा प्रकारे वेळी वापरे असतात चौकोनी असतात काही भोपळे सरळ असतात. भोपळे वापरे तिथे जरी असते वर्षाकार जरी असते पण ते भोपळे याला वेळीचेच असतात कसं सगळं भिन्न भिन्न असतात. माऊली म्हणतात ज्याचे विश्व अहंकाराचे विसुरे तरी आहाते अनामी हाताळे तरी घडले जीवनाची भांडणारे परब्रह्मे जरी या जगत सृष्टीतील हे सर्व अलंकार जरी भिन्न भिन्न दिसत असते आपल्याला तर या अलंकारातले सोनं म्हणजे कोण आहे परब्रह्म आहे. जरी अलंकार मनुष्यरूपी प्राणीरूपी जगतरूपी अलंकार जरी भिन्न भिन्न दिसत असते तर त्याचं जे काही सोनं आहे भांगार आहे भांगार म्हणजे भंगार नाही भांगार म्हणजे सोनं परब्रह्मरूपी सोनं परब्रह्मरूपी सोन्याच्या द्वारे हे जगतरूपी अलंकार निर्माण झाले. किती गोड भाव नाही करतात काही
माझा कृष्ण देखील असा आहे. मीराबाई म्हणतात कलियो रे भावनची मन भावनची भावनची मन भावनची तेव्हा आमच्या त्या प्रभूचं दर्शन झालं. कोणी कही म्हणे अरे आवनची प्रभू आवनची आमचे ते प्रभू आमचे हरी विराचे प्रभू गिरधर नागर आमचे तेव्हा आम्हाला भेटतील, आम्हाला तेव्हा दर्शन देतील. आधी जी काही व्यथा आमची कर्म तुकोबऱ्याच्या आपल्या करणार महाराज सांगतात भाषे काही लागा होईल अवघे देते ब्रह्मरूपतेने आम्हाला असं प्रकारचा अनुभव यावा. सांगतात की जी काही दोन प्रकारची दृष्टी असतात ती कारण दृष्टी आणि कार्य दृष्टी. त्याला जर पाहताना नेहमी आपण कारण दृष्टीने पाहत आहोत, कार्य दृष्टीने आपण जगात पाहत राहू. कार्य दृष्टी स्थूल दृष्टी आणि कर्म दृष्टी आणि खोटी आहे. कारण दृष्टी मात्र सत्य आहे. कारण दृष्टीने जर आपण जगात पाहिलं तर परमात्म्याचं दर्शन होतं. कार्य दृष्टीने जर आपण पाहिलं तर जगामध्ये आपला भिन्नपणाचं ज्ञान होतं. सर्व भिन्न भिन्न दिसतं. जगत दिसतं. धोंडे माती दिसतात आपल्याला. स्त्री पुरुष सर्व अशा पद्धतीने वैचित्र आपल्याला वैचित्र्याचा अनुभव होतो. वैचित्र्याचा अनुभव हा कार्य दृष्टीमध्ये असतो. परमात्म्याचा जो काही अनुभव आहे परमात्म्याचा अनुभव हा कारण दृष्टीमध्ये आहे. किंवा दृष्टी असताना कोणती दृष्टी असली पाहिजे कारण दृष्टी असली पाहिजे. आपल्याला माहिती जनक राजाच्या सभेमध्ये आपलं आले होते. ते 8 ठिकाणी वापरत होतं. 8 ठिकाणी अशा वेळी वापरत कोण सगळ्याची जे निर्माण होते ते हसू लागले होते. वा काय शरीर आहे पाहत होते. ते हसताना अशा वगैरे पण हसू लागले. वा 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 जी काय असं सगळे निर्माण होते घाबरले होते. आपण हसतो त्यांच्या शरीराची पाहू. हा जो काही महात्मा आहे हसतो कशाला. त्यावेळेस जनक राजाच्या सभेमध्ये सर्व कोणी म्हणतात हे जनका ही तुझी सभा म्हणजे काय विद्वानाची ज्ञानाची सभा नव्हते. त्याला कुठेतरी काय म्हणते त्यांना बाहेर पाठवून सभेमध्ये ठेवू नको. त्याची काही विपत्तीचे अधिकारी नाही. पंडित जोशी येतो भला इथे हरिगोर भेटला अवघे समब्रह्म पाहे समब्रह्माचं दर्शन आहे. सर्व खोली त्याला विठ्ठलाचा अनुभव येतो. ब्रह्मत्वाचा अनुभव येतो. तो आपला खरा पंडित आहे. पंडानाम आत्मविषयी बुद्धी असा आपला पंडित आहे. अवघे देते सर्व गोष्टी जगामध्ये आपल्याला परमात्म्याचा अनुभव आहे.
दर्शनाचा अनुभव होतो. जगत म्हणजे गुणदोष आहे. जगतामध्ये पाहायला आपल्याला कुठं गुण दिसेल, कुठं दोष दिसेल. ब्रह्मरूपाचा अनुभव होण्यासाठी जगामध्ये गुणदोष दिसत नाही. मात्र सांगतात देव झाले अवघे जन दोष गुणाकडे सर्वे झाले जगातल्या गुणदोषाचा अभाव झाला. गुण आम्हाला दिसतच नाही. आता मला काही चुकी गोष्ट नाही. जगामध्ये आपल्याला गुणदोष न दिसणं हे अत्यंत अवघड आहे. मला खूप खूप कठीण गोष्ट आहे. भगवत कृपेशिवाय संत कृपेशिवाय हा अनुभव सिद्ध होत नाही. संतांच्या कृपेने आणि भगवंताच्या कृपेने हा मात्र आपला अनुभव होतो. महाराजांचा ऐके भागीचे जाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप परमात्मा म्हणजे खरे अनुभवता आल्यानंतर काय होईल. याचे स्वरूपे धर्म वाढवले पोट धर्माला पोट वाढवले सांगतात पुणे मी गर्भ आहे. महाराज सांगतात गणकेची डोळे नासरी प्रकार दुधस्तनी पोर मोठी नाही. महाराज सांगतात तुझामध्ये आणखी वाट होती खरी अशा प्रकारे बोलाची तरी बोलाचे भाग येऊन्या सुख जरा पंगत पडते लहानांमुळे ते पंगत पडते म्हणजे बसा म्हणजे मग तास वाढलं गडी वाढली भाग वाढला पोट भरून घ्या म्हणजे पोट भरून घ्या या की तरी घ्या अजून हो म्हणजे पोट भरलं काय आहे का प्रत्यक्षामध्ये नाही. बोलाचाच कडी आहे, बोलाचाच भात आहे. कुणाची तृप्ती होईल का. महाराज सांगतात कागदी लिहिता नामाची साखर साठीचा मधुर गोडी गेली. कागदावर लिहिलं साखर टाकायची कागद टाकायची पोट लागलं तर महाराज नाही लागलं. परमात्म्यामध्ये अनुभव सिद्ध झाल्याशिवाय काही तृप्ती प्राप्त होत नाही. एकदा ब्रह्मरूपेचा अनुभव सिद्ध झाला काय फळ प्राप्त होतं अभंगाच्या परमात्म्याचं दर्शन नजरे झालं. तुम्ही तुला तुका शिल्पे भरवणे बोलला लोका अशी तिथे प्रचिती महाराज आत्मा भाव प्राप्त झाला. काय बरोबर करतो महाराज काय त्याला महात्म्याचं जीवन आहे महाराज काय नाही. आता निश्चिंतेने पावलं विसावा तुका म्हणजे मुक्ती परिणी गवले आता दिवस आहे जेणे महाराज सांगतात भावल्याच्या करू चेष्टा निश्चय प्रश्न बैठवली अशी तिथे दिव्य अनुभूती आहे त्या महापुरुषा जीवनामध्ये प्राप्त होते. महाराज सांगतात या सुखा अंत नाही महाराज त्या परमात्मा सुखाला अंतही नाही संपत्ती नाही आणि पहाडी नाही मर्यादा नाही. महाराज काय सुख आहे वैश्विक सुखाचा आपण चित्र केला आपण नेहमी ऐकत असतो हे संस्पर्शा होणार हे वैश्विक सुख कसं आहे. वैश्विक सुख म्हणजे आधी आणि अंत आहे. त्याला महाराज आधी आहे अंत
तुझ्या सुद्धा वैश्विक सुख महाराज कसं आहे वैश्विक सुखाचं चिंतन करताना वैश्विक सुखामध्ये सुख नावाची भ्रम आहे वास्तविक मात्र ते सुख देवाचंच आहे आपल्याला ते सुख वाटतं फक्त विषयामध्ये आहे आपण नेहमी विषय ग्रंथामध्ये आपण चिंतन करत असतो विचार करण्यामध्ये आपण सर्वांनी ऐकलेच आहे परंतु तिथे गुरुवर्य बाबा मारुती बाबा पुरेकर खूप सुंदर सांगत असतात नाही तर विषयामध्ये तर सुख आहे आपला जर दूर देशामध्ये गेलेला मुलगा आहे आपल्याला सुखडी आहे काय आपला मुलगा आपल्या घरी आला आपल्याला पहिल्या क्षणी मातेला पाहिल्यानंतर जो आनंद होतो तो दुसऱ्या क्षणी होतो का थोडा आनंद कमी झाला तिसऱ्या क्षणी होतो का नाही दुसऱ्या दिवशी होतो तिसऱ्या दिवशी होतो चौथ्या दिवशी होतो 15 दिवसाला होतो का आनंद नाही होतो मेरा इथं तर असतो कोणी आता काय आई म्हणजे त्या आईला काय सुख वाटत नाही मला काय जर विषयामध्ये सुख असतं तर त्या मुलापासून सारखा आनंद व्हायला पाहिजे होता होतो का आनंद नाही होत एखादा मनुष्य बसतात पंक्तीमध्ये बाबा गुलाबजामुन घ्या ना तू म्हणतो नको बाबा नको का हो घ्या गुलाबजामुन ऐकत कोणी नाही हे तर नावडे कोणी आहे का म्हणजे नाही म्हणते गुलाबजामुन खाल्ला तर मला वैकुंठ जावं लागतं कारण डायबिटीज झालं तर विषयामध्ये सुख असतं मला विषयामध्ये सुख आहे विषयामध्ये सुख नाही मला जेव्हा असं वाटतं मी विषय भोगले विषय आपण भोगत नाही विषय आपला भोग येतो विषय आहे जीवाचा नाश करतो शास्त्रामध्ये ताप दुःख संस्कार दुःख परिणाम आणि माणसाची वृत्ती गुणामध्ये चाललेले ताप दुःख आहे संस्कार आहे परिणाम आहे ताप नाही विषय भोगताना अर्थाना मार्जने केशा सदैवपरी पालने विषय प्राप्त करण्यामध्ये दुःख आहे त्याच्यामध्ये भोग घेण्यामध्ये दुःख आहे महाराज इंद्रियामध्ये पाठवले पाहिजे विषयाचा भोग घ्यायचा असेल तर इंद्रियामध्ये शक्ती पाहिजे इंद्रिया शक्ती नसेल तर विषयाचा भोग घेऊ शकत नाही संस्कार गुप्त विषय संस्कार जेव्हा त्रास देतात पूर्वी जर एखाद्या कुणी आपण घरी म्हणत असतो माणसं अशा घरी पूर्वी मी ते खाल्लं होतं म्हणजे त्याच्या माणसाला लोक सांगतात बाई एवढं करून गेलो होतो आपण का म्हणतो संस्कार गुप्त विषयाचे संस्कार जेव्हा त्रास देतात का गुप्त संस्कार परिणाम विषयाचा परिणाम भयंकर आहे महाराज विषयाचा परिणाम काय आहे गुरुवर्या सांगत असं उदाहरण आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय घेतो आपण रस घेतो रस मला काय करत असतो मोठ्या रस घेतो त्या रसवून यंत्रामध्ये घालतो काढतो घालून तिकडे जेव्हा चिपाल होतं त्यावेळेस तो टाकून घेतो तसं जीवाचा विषय भोगून काय होत असतं चिपाल होत असतं अशी जी काही विषयाची अवस्था विषय भोगल्यानंतर सर्वेंद्रिया शरीराची तेजा असं म्हटलेलं आहे विषयाचा हा परिणाम आणि विषय भोगताना माणसाची वृत्ती गुणामध्ये संतुलित होते विषय प्राप्त झाला तर अजून प्राप्त व्हावा असं वाटलं हे रजोगुणाचं कार्य आहे आणि विषय प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणामध्ये द्वेष वृत्ती निर्माण होते हे तमोगुणाचं कार्य आहे त्याच्यामध्ये गरिबी विषय सुख आहे हे बोलणे विषयामध्ये सुख आहे का विषयामध्ये सुख नाही माऊली सांगतो विद्युत पूर्ण काढलं पाहिजे जगामध्ये मग ते काय वीज चमकल्यानंतर काय विजेच्या फटाक्यामध्ये काही व्यवहार घडला जातो का नाही घडला जात परंतु तुझे बरोबर वैद्य बाबा सांगायचे म्हणजे वैद्य बाबा म्हणायचे माझ्याकडे युक्ती आहे म्हणजे युक्ती काय युक्ती आहे तुम्हाला सोन्याचा दवा करून देतो म्हणजे काय करायचं एक घोडा घ्यायचा बांधायचा सोडायचा किती वेळा 7 वेळा करायचं किती वेळामध्ये करायचं विजेचा प्रकार जेवढा आहे तेवढ्यामध्ये बांधायचं सोडा करा पावसाळा आला धोण्यामुळे कधी होणार नाही विद्युत पडणे आपले म्हणतात सांगे 5 वर्ष आता पण खरे ऐसे अवघड छायाचित्रे खरे आहे की गवळारी करावी का माझे म्हणतात जर ऊन पाऊस वारा त्या घराच्या सावलीनंतर निवारण झालं असतं तर लोक 3 मजली गवळारी म्हणजे घर बांधते नसते त्याचं कारण विशेष बोलीचे वाया जैसे मोहरता वरचे विषकांनाचे मावळे म्हणतात ओमाना मंगळ रोहिणीचे मंदिर जळून त्याचा असं प्रवादू करू वैशे पोहा मावळीचा हे असो आजरी बोली सांगमातर कंपनीची सावली जी भीषण भेटली बोली पुस्तकाचे त्यांच्या आम्ही कवळू पांडवा मेनूमध्ये तवची भरवा त्याचा विषय सांगू आढवा विभ्रांत जाणे हे ग्रंथाचे भीतीचे जहाचे कीर्ती पांडुरोगाचे पुष्टी सारखे ते दोन्ही विषय भोगीचे सुखचे साधन दुःख हे काय मूर्ख
नसेल. उदाहरण म्हणजे गुरुवारी बाबासाहेब सांगतात मृतहा ठीक आहे. ज्ञानी पुरुष विषयामध्ये रममान होत नाही, मूर्ख मात्र विषयामध्ये रममान झाल्याची राहत नाही. म्हणून हे वैशिष्ट्य सुख असं आहे. पण भगवंताचे सुख आहे महाराज. योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, हे सुख असं निश्चय, हे सुख असं निश्चय, हरे सुख भावले, हरे सुख भावले, काय वेदांतवादा त्या प्रकारचे करे मर्यादा त्या सुखाची संपूर्ण त्या परमात्मा सुखाला अंत नाही महाराज. त्या परमात्मा सुखाचा कधीही नाश होत नाही. पंढरीनाथ परमात्म्याची जो भक्ती करतो त्याचा कधीही नाश होत नाही. या सुखामध्ये महाराज सांगतात अच्युते जास्ती विध सुख दिले ते सुख जगेला काही दिले. अच्युत शब्दाचा अर्थ सांगताना भागवतामध्ये नाथ बोलत सांगतात परमात्म्याने त्याला सुख दिले ते सुख कधी संपत नाही, अंत नाही त्याला. आणि पार म्हणजे त्याला मर्यादा नाही महाराज. एकाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही, कशाचीच मर्यादा नाही. अशा प्रकारचे काय अपार सुख आहे. अशा प्रकारचे अपार सुख ते मार्गे भोगतात. मला प्रयासाचा अंत नाही पार आनंदे सागर निरावती. आनंदामध्येच आहे आनंदाचे कोणी आनंद आनंदाची आनंदाचे आनंदाच्या पोटी साठवल्या तो महात्मा ते परमात्मा शास्त्रामध्ये वेदांत शास्त्रामध्ये शेवटची अवस्था सांगितली. अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान स्वरूप नाश आनंदाबाबतीत त्या आनंदाबाबतीत चिंतन केलं गुरु तुकोबारे करतात. आनंदे सागर वेदावती गोपा केवळ दैवी संपत्ती प्राप्त होणं हे पारमार्थिक भाग्य आहे. जगद्गुरु तुकोबाने अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञान संपत्तीचं भाग्य सांगितलं. तिसऱ्या चरणामध्ये दैवी संपत्तीचं भाग्य सांगतात. आपण शांती समाधाया विचार करतो. शांती समाधाया फक्त पुराणामध्येच राहिली महाराज.
शांती समाधान प्रकट झाली नाही. लोक नुसतं म्हणतात शांती समाधान दया समाज शांती देवाच्या वरती फक्त पुराणात म्हणतात आणि नाव ठेवतात. म्हणजे शांती समाधान मूर्तिमंत आणि तू काय म्हणतात त्याचं कारण आपण नुसतं व्याख्यान करतो दयेवर शांतीवर सगळेवर पण आपली शांती समाधान फक्त पुराणामध्येच राहते. महाराज म्हणतात त्या शांतीचा क्षमेचा दयेचा आम्हाला मूर्तिमंत अनुभव यावा. शांतीचा दोन सांगताना गुरुवार भावाचा सिद्ध शांती आणि साधन शांती. साधन शांती म्हणजे परमात्म्याची साधना करीत असताना जी शांती धारण केली जाते त्याला शांती म्हणतात. सिद्ध शांती म्हणजे परमात्मा दर्शन झाल्यानंतर जी शांती प्राप्त होते. तरी जीवनी ज्यांचा ज्ञान हे मानवते आणि निरोधी ते शांतीला त्याचा व्यायाम होता बळू गुरुनी विश्वासा पवाडो होय आपण प्रेमी गुरु आपण त्याची निया देता विधी जागृतपणे कोटीवर मुलीची सिक्युरिटी परमात्मा दर्शनामध्ये शांती आहे. आपले शांतीब्रह्म नाथ महाराजांचं उदाहरण माहिती. शांतीब्रह्म नाथ महाराज गंगेवर स्नानाला जायचे. नाथपारांचा नेम होता 3 वेळा गोदावरीचं स्नान करायचं. प्रातः स्नान मध्यान्ह स्नान आणि संध्येचं स्नान. आणि नाथ महाराज दुपारी संध्येला स्नान दुपारी गेले मध्यान्ह स्नानाला गेले आणि एक अशा प्रकारचा जो काही यवन आहे यवन तिथं त्या घाटावर बसला. घाटावर बसून यवनाने काय केलं नाथ महाराज स्नान करून पवित्र होऊन आले तर तो यवन काय करायचा नाथ महाराजांच्या अंगावर कुंकायला. अशा प्रकारला काही दुसऱ्या लोकांनी सांगितलं बाबा नाथ महाराजांना जर राग आणला नाथ महाराजांचा त्रास दिला तर आम्ही काय करू तुला मोठं बक्षीस देऊ असं काही यवनाला सांगितलं होतं. यवन ठीक आहे काय अवघड म्हणजे राग आणायचा नाही त्याच्यामध्ये अवघड नाही. दैवी संपत्ती प्राप्त होणं अवघड आहे. आपली संपत्ती प्राप्त होणं काहीच अवघड नाही. राग आणायचं एखाद्याच्या पुस्तकीत राग जर राग येतो शांती क्षमा प्राप्त करून गेला अवघड आहे. राग आणणं काय अवघड नाही. तो यवन म्हणतो त्यामध्ये काय अवघड नाही. सावधच करतो बसता घाटामध्ये पान खायचा मसाला भरायचा नाक भरायचा अंगावर नाक भरायला पाहिलं लगेच नाक भरायचं स्नान वगैरे. किती अवघड गोष्ट आहे. अत्यंत अवघड गोष्ट आहे. आपल्या प्रवासामध्ये कधी कधी अनुभव येतो. प्रवासामध्ये नुसतं पाणी जर आपलं वाळणं म्हणून मागच्या पिठावर गेलं तर लोक मारायचं. पाणी म्हणते कुंका नाही म्हणते कुंका म्हणजे लोक आपण पिठावर जागा असते लोक जागा देत नाही. काय काय इतका किंवा कसं आहे असं आहे म्हणा नाथ महाराजांचं किती मूर्तिमंत जे काही शांती आहे. नाथ महाराजांच्या अंगावर पान पाहून फुंकला जाणून फुंकला मुद्दाम फुंकला नाथ महाराज परत गंगेच्या स्नानाला गेले. असा हा प्रकार 1 2 3 4 5 6 7 8 किती वेळा घडला गेला. परंपरेला सांगतात 108 वेळा घडला गेला. 108 वेळा म्हणजे सोपं गोष्ट आपल्या गंगेवर एकदा पहिला जीवावर येतं आणि नाथ महाराज 108 वेळा खाली जायचं स्नान करायचं धोतर घालायचं परत वर यायचं परत झुंकायचं परत खाली जायचं. 108 वेळा नाथ महाराजांनी स्नान केलं पण नाथ महाराजांच्या वृत्तीमध्ये काही फरक पडला नाही. शेवटी तो यवन म्हणतोय असं कुंकणार किती मनुष्य महाराज कुंकून हवं एकदा कुंकून दोनदा कुंकी संपून जाईल ना सगळे कुंकी मध्ये राहायचं. बरं तुम्ही बरोबर पांडव मामा घरी सांगत असतात तर यवन म्हणतोय भक्तीचा पेक्षा पानातच खर्च जास्त व्हायला. आता कुंकण पास केलं पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य यवन यवनांगावरील कुंकला तसा देवणी नाथ महाराज असा यवन अंगावर कुंकला इतका त्रास दिला. नाथ महाराजांनी दिला स्वतः दिला त्या यवनाचाही उद्धार केला. क्षमा क्षमा प्राप्त होईल. क्षमा म्हणजे काही चुकी नाही महाराज. क्षमा माऊली सांगतात सर्वही साहसी गरिमा गर्वाने त्याची क्षमा त्याचे देह वाहने लोक वाहने आहे. क्षमा कोणाला म्हटलेलं आहे सगळं सहन करायचं सहन करायचं पण सहन करताना असं वाटलं नाही पाहिजे मी खूप सहन करते बरं का राग येते बरं का मी खूप सहन करतो मी खूप सहन केलंय असं वाटलं नाही पाहिजे. एका माणसाला वाटतं खूप सहन करतो. माऊली सांगतात घेऊन जळाचे लोट आलिया नदी नगाचे संघाट काही वाढ पोट समुद्र गेली त्याचे जयाच्या खाई हानी कधीची नाही आणि सासू असे ऐसे वरण डोळे माऊली सांगतात अंगाचे पातळे
महात्म्यांच्या महापुरुषांच्या ठिकाणी काही सहन करायचं नाही असं नाही, सगळं सहन करतो आणि मी एवढं सहन करतो असंही त्या भान त्या महात्म्याच्या जीवनामध्ये नसतं. जसं आपल्या शरीरावर रोम आहे, रोम, तर त्या रोमाचा भाग आहे का आपल्याला? आपल्याला असं वाटतं का 3.5 कोटी केस आपल्या अंगावर आहे, किती शरीर असं सहन करतो, एवढं वजन सहन करतो, असं कधी आपल्याला वाटतं का? कधी वाटत नाही. तसं त्या महात्म्याच्या जीवनामध्ये किती जरी दुःख झालं, लोकांनी त्रास दिला तरी त्याला ते सगळं सहन सुकर करतो, कारण त्या दुःखामध्ये त्या कष्टामध्ये परमात्म्याचा अनुभव येत असतो. अशा प्रकारची क्षमा माऊलीचा शांती, क्षमा, दया आणि दयेचं स्वरूप असताना माऊली त्यावेळी वचन केले, दया ती पूर्ण चंद्रिकावरची योगितानंतरची साने थोर दुःखिताचे चिन्हने तिरता सत्संगरूपणे उत्तम धर्मनीने विवंतुका. माऊली सांगतात दुःखी मनुष्य असेल तो महात्मा त्याला सूचित करणार. कसं करणार? उदाहरण दिलं, पाणी असतं, पाणी जर पाटाच्या द्वारे जाऊ लागलं तर पाणी पाटाच्या द्वारे जात असताना मध्ये जर खड्डा आला तर ते पाणी खड्ड्याला वळण घेऊन जात नाही, खड्डा भरूनच पाणी पुढे लागलं. किती दुःखी जीव पुढे आला तर तो महात्मा दुःखी जीवाला सुखी करतो आणि मदत कल्याण करतो. माऊली सांगतात फक्त पुष्पछाया बरे बरे घडल्या वाटे सर्व दुःखी आलेल्या वस्तुदेखा त्याचे म्हणून येते हरभरी विद्यमाने आल्या अवसरी जातात ते मनोहरी उपयोगाला. जसा वृक्ष पत्र पुष्पछाया फळ फूल सगळं सगळं परोपकारासाठी खर्च करतो, तसं संतांच्या जीवनामध्ये दया असते. दया कशी असते? पाहून चित्रात आला आहे ते डोळ्याची लागी होय त्याचा फळ सुखे जाय भावतो. माऊली सांगतात पायी काटा नेते तो व्यथा दिली उमटे त्याचा पोळे संकटे पुढे लागते. त्याचा पायाला काटा पडल्यानंतर व्यथा जीवाला होते, तसं दुसऱ्याच्या दुःखीमध्ये तो महात्मा दुःखी होतो आणि पायाला चित्र प्राप्त झालं अशा प्रकारे डोळ्याला आनंद होतो, तसं दुसऱ्याच्या दुःखीमध्ये महात्मा सुखी असतो. अशा प्रकारचं दयेचं लक्षण ज्ञानोबाने सांगितलं. अनेक माऊलींची आपल्याला भूमी सांगतो दया कशी असते, त्या महात्म्याच्या आंदोलनामध्ये कारुण्य कसं असतं. माऊली म्हणतात ते वाट कृपेची करीतो दिशाची स्नेहा भरितो जीवातळे भरितो आपला जीव. तो महात्मा चालत असताना तो रस्ता ते वाट कृपेची करीतो ते दिशा स्नेहाची भरितो जीवातळे भरितो आपला जीव. शांती, क्षमा, दया, मूर्तिमंत आणि जी काही अनात्म वस्तू जी काही गुरमी आहेत, जी काही विकार आहेत, महाराज सांगतात परावृत्त चंगी सामाजिक आहेत. भगवान माऊली आम्हाला असं करा तुम्ही, माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही बैठून या तरी बदल दाखवा आणि तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा गोहरी ज्ञानदेवा आमच्या अंतर्गत तुमचे प्रपंच आहे, इथे क्षण विकार आहे, या क्षण विकाराचा तुम्ही काय करा? परावृत्त संगी सामाजिक सगळे विकार निवृत्त करा. ते झालं दैवी संपत्तीचं भाग्य. मला काय आनंदे सागर वैराग्याचं भाग्य आहे ते आम्हाला प्राप्त व्हावं. विवेकासहित वैराग्याचे बळ वैराग्य प्राप्त आणि ते वैराग्य कसं असलं पाहिजे की वैराग्य विवेकासहित असलं पाहिजे. माऊली सांगतात की हे विषय वैराग्य हे आत्मलाभाचे भाग्य मानण्याचा योग्य होते. आता असं जे विषय वैराग्य आत्मलाभ प्राप्ती करून आहे तो शब्द घडता शब्द घातलाय विवेक असला पाहिजे. त्या दुसरा अशा पद्धतीने आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आपल्या त्या वेळेच्या मर्यादेमध्येच आपली जी काही सेवा आपल्याला सांगतात विवेकासहित वैराग्याचे बळ. माणसाला विवेकी असावा आणि वैराग्य असावं. कधी कधी माणसाला विवेक असतो वैराग्य नसतो, कधी कधी वैराग्य असतं विवेक नसतो. माणसाला विवेक असतो बघा, माणसाला विवेक असतो माणसाचा, त्यांची विषयामध्ये प्रवृत्ती असते. विवेक आहे पण वैराग्य नाही. आणि काही काही जणांना वैराग्य असतं पण विवेक नसतात. वैराग्य घरदार सोडले जातो जंगलामध्ये दाढी कथा वाढवल्या आता मध्ये पावलं घेतलेलं आहे आणि उगाच कोणावर आलं की रागवत बसतो. काही दिवसाचं गांजा वडील प्रकार आहे. वैराग्य आहे विवेक नाही. काय तर विवेक असतं वैराग्य नसतं. महाराज सांगतात दत्तगीत ज्वाळ काय वर्णन करायचं मला तो भावावर अशा प्रकारचं वर्णन आहे. काही जिवंत वैराग्य म्हणते जी पुरवणी मानसिकी म्हणतात. वैराग्य असावं जिवंत असावं. आपल्याला वैराग्य आहे जिवंत वैराग्य नाही. आपल्याला वैराग्य आहे
आपल्या वैराग्याला मर्यादा आहे. आपल्या जिवंत वैराग्य नाही म्हणते आपल्याला जिवंत वैराग्य पाहिजे. आपल्या वैराग्याला मर्यादा लक्षात ठेवा. आपल्या वैराग्याला देशाची मर्यादा आहे. आपल्या वैराग्याला कालाची मर्यादा आहे. आनंदी म्हणजे आलं की माणसं विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि घरी गेलं मला म्हणतात वैराग्य संपून जातं. आलं माऊली 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 आनंदीच्या बाहेर गेलं की संपलं नामस्मरण मारत. वैराग्य देशावर अवलंबून आहे. आपलं शहरावर अवलंबून आहे. आता आषाढी वारी आली, सगळे लोक येतात माऊली माऊली माऊली. आषाढी वारी संपली कुठं जातो तो चालायची मर्यादा आहे. आषाढी आली कार्तिकी आली की आपलं भजन होतं. आषाढी कार्तिकी गेली की आपलं भजन संपून जातं. आपल्या वैराग्याला देशाची मर्यादा कालाची मर्यादा आहे. पण संतांजवळ जे वैराग्य आहे ते कसं आहे आपले जैसा अशा प्रकारचं वैराग घेतो भाग तुकोबऱ्या सांगतात. आम्हाला अजून भक्तीचा भाग्य द्या. भक्ती भक्ती काय विठ्ठल महाराज भक्तीच्या भाग्यात शुद्ध भावना प्राप्त व्हावी. आता ही नवविधा भक्ती आपल्याला सर्वांना माहित आहे. तुकोबऱ्या सांगतात ज्याला ही नवविधा भक्ती माहिती आहे तोच खरा परमात्म्याचा अधिकारी आहे. तुकाराम म्हणे नवविधा भक्ती जाणे शुद्ध की आम्हाला नवविधा भक्ती प्राप्त व्हावी, शुद्ध भावना प्राप्त व्हावी. अलंकारावरील मुकुटमुळे तुकोबऱ्याने म्हटलेले वरचे सगळे अलंकार आहेत. ब्रह्मरूपाची दृष्टी प्राप्त होणं, शांती क्षमा दया प्राप्त होणं, विवेक वैराग्य प्राप्त होणे अलंकार आहे. आणि अलंकावर मुकुट म्हणे म्हणजे ही नवविधा भक्ती आहे. मला मुक्ती वैद्य भक्तिदान नारायण अशा प्रकारची जी काही भक्ती आहे ती आम्हाला प्राप्त व्हावी. बघत नाही फार आनंदी चाले होती. महाराज सांगतात पांडुरंगा त्याबरोबर आहे तुमच्याशिवाय आमची वास्तव पूर्ण करणार नाही. तुकोबऱ्या अभंगाच्या शेवटच्या
महाराज चक्रवर्ती नामोबराचे त्यांनी एवढीच मागे मागायची मुलाने मागे मागितली आईचे मागे तरी लावता होईना ब्रह्मरूप ज्ञानदेव तुकाराम